नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? ईश्वरदास बुटले, मुक्काम पोस्ट कोसरसार, तालुका वर्धा, जिल्हा चंद्रपूर. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? दिनांक 19/7/2016 मी प्रथम नामाची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? रामपालजी महाराजांच्या भक्तीचे अगोदर सर्व हिंदू धर्माच्या याच्यामध्ये देवी देवतांची, हनुमानजीची हरिपाठ, 12 अभंग, लक्ष्मीचं व्रत करणे, ही देवतेची भक्ती करत होतो. संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्याकडे कसे आलात? मला अध्यात्माची आवड होती. मी आध्यात्मिक पुस्तके वाचायचो आणि टी व्हीवर मी कोणत्याही संताचा कार्यक्रम बघत होतो. बघता बघता मला रामपालजी महाराजांचे सत्संगामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे आईवडील कोण आहेत, दुर्गाजीचे पती कोण आहेत, 3 देव काय आहेत, 3 गुण काय आहेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमक्षरपुरुष यांची माहिती त्यांच्या सत्संगातून मी ऐकत होतो. तर मला थोडं जुन्या ज्ञानाचे अनुभव कळायला लागले का जुन्या याच्यामध्ये तेच आहे, परंतु आपल्याला काय उलगडा आजपर्यंत झाला नाही. त्यामुळे मी थोडं त्या ज्ञानाचं आणि रामपालजीच्या ज्ञानाचं मिलाप करू लागलो. त्याच्यामध्ये मला त्याचे अर्थ कळायला लागले जुन्या याचे. तर मी जुन्या याच्यात 12 अभंग आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्या अभंगामध्ये की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नर देह हा येऊनी हानी केली, रजतम सत्व आहे ज्यांची अंगी, याच गुणी वाया गेला. तेव्हा मला असं वाटलं का काय हे असं विशेष आहे बा. मग हे जन्मासाठी स्मरण आहे, जन्म घेत जायचा आणि मरणाला याद जायचं. आणि रामपालजीच्या सत्संगामध्ये ते याचा बोल मोक्ष मार्ग दाखवलेला आहे आणि याच्यातून कसं बाहेर निघेल याची पूर्ण सखोल माहिती दिलेली आहे. 12 अभंगामध्ये पुढच्या कडव्यामध्ये म्हटलं आहे का 8 राणी जो जाईल नर त्याला तोच ज्ञानी सोडवणूक करेल, असं अभंगामध्ये म्हटलं आहे. आणि कोणता असा सोडवण्याचे सद्गुरू आहेत त्याचे सर्व प्रश्नाचे उत्तरं मला रामपालजी महाराजांच्या सत्संगामधून एक पूर्ण निवाडा होत गेला. मार्गी जो जाईल म्हणजे 8 रस्त्यानं जो जातो त्या अभंगामध्ये लिहून आहे आणि त्याला तोच ज्ञानी काढतो, जो याचा अर्थ शोधून काढतो, तोच गुरुदेव या मार्गातून सद्गुरूजी काढू शकते, अन्यथा कोणीही काढू शकत नाही. तसंच त्या पुढच्या अभंगामध्ये पुन्हा त्याच 12 अभंगामध्ये लिहिला, सत्संग करून जो याचं ज्ञान सांगणाराच सत्संग पाहिजे. दुसरा सत्संग कीर्तन बिर्तन याच्यातून काही कळणार नाही, पण या ज्ञानाचा उकल करणारा जो सत्संग असतो त्यालाच सत्संग म्हणतात. तुकडोजी महाराजांच्या सार्थ आनंदामध्ये म्हटलेलं आहे, आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, ओम सोम श्वास से अपनी अंतर्दृष्टीने रखना है. तर मला हे कळलं त्या पिरियडमध्ये की ही तर वस्तू जे सांगितलेली आहे, हे पद जे सांगितले आहे हे श्वासातून स्पष्ट म्हटलेलं आहे की श्वास से अपनी अंतर्दृष्टीने रखना है. तेव्हा मला खूप गदगदून आलं आणि माझे डोळे उघडले या ज्ञानामुळं आणि मला त्याचा अर्थ स्पष्ट समजला की आपण जे प्रार्थनेमध्ये 2 मिनिट डोळे लावून बसतो आणि फक्त म्हणतो की आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, ओम सोम श्वास से अपनी अंतर्दृष्टीने रखना है. पण या सर्व मंडळींना मी पण त्याच्यामध्ये होतो, मी जात होतो, पण मला त्या गोष्टीचा उलगडा त्या पिरियडमध्ये कळला नाही. पण जेव्हा रामपालजीच्या सत्संगामधून याचा पूर्ण अर्थाचा निचोड झाला की ही वस्तू श्वासामधून आहे, म्हणून मला कबीरजीचं त्यांच्याच सत्संगामधून म्हटलं आहे, श्वासाही में सार पद, पद में श्वासा सार,
दम देई का खोजगर आवागमन कर, म्हणजे हे पद श्वासात आहे आणि पद श्वासात आणि श्वासामध्ये पद, अशी त्यांची क्रिया गुरुजींनी रामपालजीच्या सत्संगामधून ते नेहमी सांगत. माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. पुन्हा दासबोधामध्ये असं म्हटलेलं आहे, फोडूनही शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरुदेव माहेर अनाथाचे. म्हणजे आपलं अज्ञानामध्ये आपण हाव, जो संत याचे शब्दाचे बोल फोडून फोडून सांगेल तोच खरा संत. मला दासबोधातून हे विचार कळले. तसेच तुकडोजी महाराजाच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे सार्थान आनंदामृतमध्ये की शोधकड्या रे सत्य वस्तूला हो सावधाता, मायावी हे त्रिगुण जाणूनी नजजा या पंथा. म्हणजे त्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, मानवाला इशारा केला आहे का शोधकड्या रे सत्य वस्तूला हो सावधाता, म्हणजे मनुष्यासाठी सावध होण्याची क्रिया दिली. सावध होय, आता तरी सावध होय. किती मनुष्य जन्म झाले आणि गेले, आता तरी सावध होऊन आपल्या जीवाचं कल्याण कर. आणि या 3 गुणाच्या वरचा जो मार्ग आहे तोच मोक्ष मार्ग आहे. 3 गुणाचा मार्ग मोक्षाचा नाही. रामपालजीच्या सत्संगामुळे प्रत्येक गोष्टीचा एका गोष्टीचा उलगडा झाला. अक्षर पुरुष काय आहे, अक्षर पुरुष काय आहे, परम अक्षर पुरुष काय आहे, कबीर जी हे 4 युगामध्ये कशी येतात, तेच भगवंत आहे याचा पुरा उलगडा लक्षात आला. आणि त्याच्यासाठी माझी तळमळ खूप आतुरतेने हे झाली आणि मी हा निर्णय घेतला की या ज्ञानामध्येच काहीतरी भरला आहे, विशेष भरला आहे आणि पूर्ण अर्थाचा जुन्याच शास्त्राचा, जुन्याच पुराणाचा, जुन्याच साधू संतांच्या याचा विचार. पण ते ज्ञान क्षरपुरुषापर्यंत म्हणजे ब्रह्मकालपर्यंतच मर्यादित आहे, बाकी मर्यादित नाही आहे. इथे तर हे लोक म्हणतात मी त्यामध्ये होतो, तर 10वं दार बंद आहे, 10व्या दाराचाच उलगडा केलेला आहे. 11वा दार कुठं आहे? काही लोक जर अशी चर्चा केली तर म्हणत होते का काय बापाच्या अगोदरच्या गोष्टी जोडतात म्हणून. परंतु मला मी पूर्ण खात्रीनं त्यांना सांगितलं का तुमचं 10वं दार बंद आहे, तर जेव्हा 10वं दार जेव्हा उघडल तेव्हाच 11व्या दारामध्ये प्रवेश होईल आणि माहिती होईल आणि 12व्या दाराचा पत्ता लागेल. पण तुमचं 10वंच बंद असल्यामुळे तुम्ही पहिले या ज्ञानाला पडताळून पहा आणि नंतर तुम्ही आपल्या अनुभव घ्या, या ज्ञानाबरोबर निगडीत व्हा, ज्ञानाला समजून घ्या आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. असं बोलण्यापेक्षा पहिले पूर्ण शास्त्राचा आणि या शास्त्राचा मिलाप करून आपली ओळख करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आत्ता ज्या पण संतांचे आपण नावं घेतले, जसे की महाराष्ट्रातले जे नामवंत संत आहेत, संत तुकडोजी महाराज, संत नामदेव, जे काही साधू संत आज महाराष्ट्राच्या धर्तीवर होऊन गेलेत, त्यांनी जो ज्ञानाकडे बोट दाखवलं किंवा ज्या ज्ञानाचा उलगडा त्यांनी सांगितला आहे, त्या ज्ञानाला उजागर आज संत रामपालजी महाराजांनी केलं आहे. ते आपल्याला पटलं म्हणून आपण त्यांच्याकडनं बरवाला स्थित आश्रमात जाऊन त्यांची गुरुदीक्षा घेतली. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला जेव्हा शरणमध्ये आलो तेव्हा मला आध्यात्मिक ज्ञान तर चे फायदे झालेच, परंतु शारीरिक फायदे आणि माझ्या शेतीमध्ये जी माझी परिस्थिती होती ती उत्पन्नामध्ये वाढत गेली आणि जे अनुभव आले मला की मी शेतामध्ये असताना वखरणी करत होतो, वखरावर उभा असताना पुढे एक दगड मातीने झाकून होता, तो माझ्या लक्षात आला नाही. मी म्हटलं मातीचा ढेकूळ आहे बा, हे फुटून जाईल. आणि मी वखर चालू, पण तो गोटा असल्यामुळं माझा वखर उरपाटा झाला आणि मी एक मुंडक्यावरून खाली पडलो आणि दुसरी पुन्हा उडी मारली, तर माझे बैलाचे कासरे सुटून गेले. परंतु मी जप चालू होता आणि 10 मिनिट मी बेशुद्ध अवस्थेतून मी त्या वखरापाशी कसा काय आलो हे त्या कृपेनं आलो. दुसरा फायदा, मी शेतामध्ये धुऱ्यावर बसून असताना गुरुदेवाचा मंत्रजाप करत असताना पालझडीच्या पिरियडमध्ये साप आला, पानं वाजायला लागले. मी बघतो तर एक साप फणी करून माझ्या हातभराच्या अंतरावरच होता.
पण मी जाप चालूच ठेवत असताना त्या सापांनी मुंडी खाली टाकून पुन्हा परत दिशेने तो चालला गेला. हा एक अनुभव. आता यावर्षी 6-7 महिन्याच्या अगोदर कडप्पे 4 उभे होते. ते माझ्या पायावर आले आणि ते थोडं खरचटल्यासारखं झालं. 4 कडप्प्याचं वजन खूप 2-4 क्विंटलचं वजन होतं ते. परंतु ते पूर्ण गुरुदेवाच्या मंत्र जोरावर काहीच दुखापत झाली नाही आणि खरचटल्यासारखा फक्त थोडक्यामधून गेलेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. आपल्याला जे काही शारीरिक व्याधी होत्या त्यातनं आपल्याला आराम मिळाला. त्याचप्रमाणे जे सांसारिक लाभ आपल्याला बरेचसे झालेत. जी काही दुखापत आपल्याला होणार होती त्यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाहेर काढलं. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे श्रद्धाळू आज परमेश्वराची शोध करत आहेत, त्याचप्रमाणे दुःखापासून त्यांना निवारण हवं आहे, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी सर्वांना प्रार्थना करतो की मनुष्यजन्म हा मूल उद्देश मनुष्यजन्माचा भक्ती करण्याचा आहे आणि हा जीव कर्माच्या माध्यमातून फसल्या जातो. प्रत्येक योनीमध्ये निरनिराळ्या योनीमध्ये येऊन तो भोग भोगतो आणि जन्ममरणाच्या चक्करमध्ये पडतो आहे. याकरता सद्गुरू रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग आणि सत्संगाच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करून आपल्या जीवाची मुक्ती करून घ्यावे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकून, त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी जे प्रकाशित केलेले पुस्तक आहेत जगण्याचा मार्ग, ज्ञानगंगा, या पुस्तकाचं अध्ययन करून श्रद्धाळू संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या मानव जीवनाचा सफल करायला हवं. तर त्या अनुषंगाने एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? काही टी व्हीच्या चॅनलवर सत्संग रामपालजीचे सत्संग येतात आणि त्या माध्यमातून ते पट्टी येतात, ते याच्यावर नंबर येतात. त्या नंबरवर किंवा पुस्तकाच्या पाठीमागे त्यांचे नंबर लिहिलेले असते. त्याच्यातून आपण संपर्क साधून आपला उपदेश घेऊ शकता आणि आपल्या जीवाचं कल्याण करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आज विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी जे प्रकाशित केलेले पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला काही आश्रमाचे नंबर दिलेले आहेत. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर साधकाला निश्चितच आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला प्रामुख्याने हे विचारायचं आहे की ह्या गुरुमंत्रासाठी, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती खर्च येतो? प्रत्येक याच्यामध्ये जर गेलं तर 1ही रुपया खर्च लागत नाही. तिथे सर्व मोफत व्यवस्था असते. सोबत पुस्तिका मिळते आणि फोटोसुद्धा मोफत मिळते. 1ही रुपयांचा भुर्दंड पडत नाही. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.